प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचे अशीच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये इकडे तन्वी बाहेरून सदा महिन्याला पैसे देऊन आल्याच्या नंतर सायली तिला जाब विचारते की का तू सदा महिन्याला पैसे पुरवत आहे, तुझं आणि त्यांचं काय नातं आहे. इकडे तन्वी म्हणत असते, अगं सायली, मी यांनाच नाही तर मी प्रत्येक गोरगरिबांना पैसे देते. हे बघ, अश्विनला माहीत आहे की नाही. अश्विन म्हणतो, हो, हे मला बऱ्याच दिवसापासून माहीत आहे की तन्वी गोरगरिबांना मदत करते. आणि ती निघून जाताना सायलीला वेगळेच एक्सप्रेशन देते चेहऱ्याचे. इकडे अर्जुन आणि सायली म्हणतात, कशी ही प्रिया किती खोटं बोलते, अगदी एक करते आणि एक बोलते. आणि हिचं काय काय खोटं लपवलेलं असेल हे आपल्याला काहीच माहीत नाहीये. पण ही खरी तन्वी आहे की नाही याचा शोध आपण आता घ्यायला सुरुवात करायची. इकडे घरात आल्याच्या नंतर ती अश्विन सोबत बोलत असते तेव्हा सायली म्हणते, अगं तू गोरगरिबांना मदतच करते ना, तर आता बघ, हे सगळे आपल्या घरी जेवायला आलेले आहेत, यांच्यासाठी तू जेवण बनवायचं. इकडे प्रियाच्या चेहऱ्याचा रंगच उडतो अगदी. तिला वाटतं आता कसं करणार मी. अश्विनला खूप प्राऊड फील होतं. अश्विन म्हणतो, प्रिया हे नक्कीच करेल, तिला खूप आवडतं असं दुसऱ्यांसाठी काही मदत करायला. करशील ना प्रिया. इकडे ती म्हणते, हो करणार की. इकडे पूर्णाजी म्हणत असते, अगं तुला जर वेगळा स्वयंपाक करायला खूप कठीण जात असेल तर या सगळ्यांसाठी खिचडी बनव छान. आणि तिला एवढा सोपा स्वयंपाक देऊनही प्रियाला अगदी टेन्शन आलेलं असतं, आता कसं करायचं, कारण तिला काही स्वयंपाक वगैरे येत नाही. नंतर विमल पण इकडे तिच्या मदतीला जाते आणि सायली आणि अर्जुन तिची मज्जा बघत असतात. ती अगदी चहाचं पातेलं घेते. नंतर विमल तिला दुसरं पातेलं देते आणि सगळे डाळ तांदूळ वगैरे काढून देते. इकडे कल्पना म्हणत असते, अगं विमल तू इकडे ये बरं. आणि तिच्या कानात काहीतरी सांगते. प्रियाचा जी मदत करणारी होती ती पण आता राहिली नाही म्हणून प्रिया आणखी हताश होते, पण करते प्रयत्न आणि नंतर इकडे प्रतिमा आणि सुमन गप्पा मारत असतात. तेव्हा प्रतिमा छोट्या तन्वीचा आणि मोठ्या प्रियाचा फोटो बघत असते आणि म्हणते, मला जेवढी आपुलकी ह्या छोट्या तन्वीबद्दल वाटते ना तेवढी मोठ्या तन्वीबद्दल कधीच वाटली नाही. सुमन म्हणते, हो प्रतिमा वहिनी, कारण तुम्ही तिला लहानपणापासून ती तुमच्या जवळ नाहीये ना. पण ती म्हणते, अगं मी जेव्हा या घरामध्ये आले तेव्हा मला काहीच आठवत नव्हतं, तरी पण मला यांच्याबद्दल किती आपुलकी वाटायची, आदर वाटायचा, प्रेम पण वाटायचं. त्यांची अजिबात मला कधी भीती नाही वाटली. तसं मला प्रियाबद्दल कधीच जाणवलं नाही. अगदी परकेपणात जाणवतो प्रत्येक वेळेला. इकडे सुमन म्हणत असते, हो वहिनी, पण आता मला ना थोडं बाहेर जायचं आहे, त्यामुळे मी मंदिरात जाऊन येते. प्रतिभा म्हणते, चल ना मी पण येते ना तुझ्यासोबत. सुमन म्हणते, नाही अहो वहिनी, मला ना एकटीलाच जायचंय, थोडा वेळ एकांतात घालवावं असं वाटतंय. इकडे प्रतिभा म्हणत असते, बरंच जा आणि लवकर ये परत. सुमन नागराजला भेटायला चालली आहे बहुतेक, म्हणून तिने प्रतिमाला सोबत घेतलं नाही. नंतर सगळेजण जेवायला बसलेले असतात तेव्हा अर्जुन सोबत पूर्णाजी बोलत असते की अस्मिताचं हे असं वागणं तिच्या बाळासाठी चांगलं नाही आहे. नंतर सायली त्यांना सुचवते, आपण असं करायचं का की काही दिवस अस्मिता ताईसाठी सचिन भाऊजी सोबत चांगलं वागायचं. इकडे अर्जुनला हे मुळीच पटत नसतं, पण पूर्णाजी म्हणते, हो करूया आपण तसं. पण नंतर इकडे तन्वी येते आणि पूर्णाजीला जेवण वाढायला लागते. ती उलटच वाढत असते, त्यामुळे ती तिथेही थोडंसं बोलणे खाते आणि नंतर सुधारते. इकडे सचिन आणि अस्मिता त्यांच्या बाळाबद्दल बोलत असतात तेव्हा अस्मिता म्हणत असते, अरे सचिन, बाकी कुणाचा कशाला विचार करतोय, मी तर तुझ्यासोबत व्यवस्थित वागते ना, मग तू माझ्यासाठी म्हणून का बाहेर येत नाही. इकडे सचिन म्हणत असतो, मी तुझ्यासाठी या सगळ्यांचा अपमान नाही सहन करू शकत. पुढील भागामध्ये दाखवलेलं आहे की अर्जुन आणि सायली त्या बबलीला जिथे सदा आणि मैनाने विकलं होतं तिथे भेटायला जातात
आणि ती सांगते, हो, त्यांनी त्यांची 5वी मुलगी मला विकली होती. तुम्हाला जर सगळे अपडेट हवी असेल तर त्या मुलींच्या शाळेमध्ये जा आणि तिथे तुम्हाला सगळं माहिती मिळेल. इकडे त्यांनी फोटो बघितल्यानंतर त्याला कळलंय की प्रिया ही खोटी तन्वी आहे, ती बबली सदा लोखंडे आहे, ही खरी तन्वी नाहीये. आता तिचं नेमकं इंटेन्शन काय होतं, का ती खोटी तन्वी म्हणून या घरामध्ये आली, हे जाणून घ्यायला खूपच रंजक ठरणार आहे.